मित्रांनो, लपंडावमध्ये सखी आणि कानाचा संसार सुरू झालाय. मात्र सखीकडे पैसे नाही आहेत हे तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे आता तिला पैशांची नितांत गरज आहे आणि त्यासाठी तिने तिचे पायातले पैंजण गहाण ठेवून पैसे मिळवलेले आहे आणि ते पैसे घेऊन ती आता शॉपिंग म्हणजे बाजाराला गेलेली असते. इकडे काना बेचैन होत असतो. त्याला असं वाटत असतं की सखी कुठे गेली. तो किरणला फोन करून विचारत असतो. किरण त्याला म्हणतो की बापरे, एवढा काय बायकोच्या प्रेमात पडलाय की ती 2 मिनिटं सुद्धा बाजूला झाली तरी तुला करमत नाही. पण कानाला वेगळीच चिंता लागलेली असते. त्याला असं वाटतं की सखी घर सोडून निघून तर नाही गेली ना, ती काय बोलतात ना, कामत हाऊसमध्ये तर नाही गेली ना. तेवढंच सखी बाजाराची पिशवी घेऊन येते आणि कान्हा तिला बोलतो की अगं कुठे, अहो मॅडम बेबी सरकार तुम्ही कुठे होता, किती वाट बघितली मी, ते गॅसवर होतो, मला किती काळजी लागली होती तुमची, मला असं वाटतं तुम्ही गेल्या की काय. सखी बोलते की मी एवढ्या लवकर पळून जायला वेडी का, मी गेले होते, मी कुठेतरी गेले होते, मी बाजाराला गेलते. आता मात्र तिची ती चिठ्ठी खाली पडल्यामुळे कानाला समजलेलं आहे की सखीने तिचे स्वतःचे पैंजण गहाण ठेवलेले आहेत. कानाला फार वाईट वाटतं. तो ओरडतो तिच्यावर. कान्हा सखीला म्हणत आहे, बेबी सरकार मी असताना तुम्हाला एवढी काय गरज पडली की तुम्ही स्वतःचे पैंजण गहाण ठेवले, अहो माझ्याकडे पैसे मागायचे ना. पण सखी त्याला खूप प्रेमाने समजावून सांगत आहे की आपली एखादी गोष्ट जेव्हा आपण गहाण ठेवतो तेव्हा ती मिळवण्याची धडपडही आपण करत असतो. मित्रांनो, प्रत्येक बायका असंच करतात. जेव्हा त्यांना पैशाची गरज लागते तेव्हा त्या त्यांची कोणतीही गोष्ट सोनाराकडे गहाण ठेवतात आणि ती मिळवण्यासाठी धडपड करतात, कष्ट करतात आणि परत पैसे आले की ती गोष्ट सोडवून आणतात. तसंच सखी सुद्धा कानाला समजावून सांगत आहे की मला पैसे कमवायचे, मला मेहनत करायची आणि माझ्या स्वतःच्या मेहनतीने मी परत माझी गोष्ट मिळवणार आहे. मित्रांनो, आता इथे ती बिचारी भूक लागलेली असते म्हणून ऑमलेट बनवत असते, परंतु तिला काही जमत नसतं. पण आपला काना कशासाठी मित्रांनो, जेव्हा बायकोला एखादी गोष्ट जमत नाही तेव्हा नवऱ्याला मात्र ती नक्की जमत असते. कारण असंच असतं, जेव्हा बायको अनपरफेक्ट असेल तर नवरा परफेक्ट असतो. म्हणजे परफेक्ट तर कुणीच नसतं, परंतु दोघेही एक एक गोष्ट करत असतात. बायकोला जे जमतं ते नवऱ्याला जमत नाही, मग जे नवऱ्याला जमतं ते बायकोला जमत नाही. मग दोघेही एकमेकांना समजून सांगत सर्व काय करत असतात. मग आता काना तिला ऑमलेट बनवण्यामध्ये मदत करत असतो. तो तिला सांगत असतो मी तुला बनवून देतो आणि सखी इतकी खुश होऊन आता ते सेल्फी वगैरे काढत असते. तिला खूप आनंद झालेला असतो आणि ती सोशल मीडियावर टाकते सुद्धा आणि तिला म्हणजे ती फोटो वगैरे काढते कानासोबत. कानाही छान छान पोज देत असतो. मात्र आता हे सोशल मीडियावरचं हे सगळं तेजस्विनी पाहते, म्हणजे मनस्विनी पाहते, सरकार पाहते आणि आता ती कानाला फोन लावून विचारते की काय चाललंय तुझं, मी पाहिलं सगळं सोशल मीडियावर, मी तुला तिथे कशासाठी पाठवलंय, तुझा मोठो काय आहे, तुझं एम काय आहे, तू विसरून का जातोय. तर कान्हा बोलतो की मला माहिती आहे मला सखीला त्रास द्यायचा आणि मी खूप त्रास देतोय तिला. बापरे मित्रांनो, त्याला म्हणजे त्रास द्यायचा नाही तरी बळच त्रास द्यायला लागतोय ह्या सरकारमुळे, या बिंडोक बाईमुळे. आणि आता हे सगळं मात्र सखी ऐकणार आहे. आता सखीला धक्काच लागणार आहे की कान्हा मला त्रास देण्यासाठी करतोय हे सगळं. ती बोलणार आहे कान्हाला की तुम्हाला त्रास देतोय. बापरे, कान्हा ना काय बोलतात ना, जी चंपी झाली सँडविच, व इकडून सखी तिकडून सरकार आणि त्याचं मध्येच सँडविच झालंय. बिचारा काय करणार आता, काय देणार सखीला उत्तर, काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.